नमस्कार. अभिलेख आपल्या दारी या प्रकल्पांतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील तालुका स्तरावरील 1,62,00,000 दस्तऐवज डिजिटल स्वाक्षरित करण्यात आलेले आहे व सदर अभिलेख नागरिकांसाठी ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. यामध्ये जुने फेरफार, जुने सातबारे, कडई पत्र, जन्म मृत्यू नोंदणी रजिस्टर, 8 उतारा, इनाम पत्रक असे एकूण 6 प्रकारचे अभिलेख उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. सदर कागदपत्र हे ऑनलाईन उपलब्ध असल्याने तहसील कार्यालयात येण्याची गरज नाही. 24/7 उपलब्ध असल्याने कोणतीही व्यक्ती कुठून व कोणत्याही ठिकाणाहून डाउनलोड करू शकते. दस्तऐवज डिजिटल स्वाक्षरित असल्याने सरकारी व न्यायालयीन कामकाजासाठी वैध आहेत. दस्तऐवज बघण्यासाठी फ्री असून डिजिटल स्वाक्षरित दस्तऐवज घेण्यासाठी प्रतिपान ₹30 एवढा खर्च येणार आहे. यामध्ये वेळेची व पैशाची प्रचंड बचत होणार आहे. सदरील अभिलेख आपल्या ओळखीचे संकेतस्थळ digital712.mahabhumi.gov.in येथे उपलब्ध आहे. यापूर्वी आपण येथून 8 सातबारा फेरफार हे उतारे डाउनलोड केलेले आहेत व करत आहात. याच संकेतस्थळावर डिजिटल साइन ई रेकॉर्ड असे नवीन टॅब आलेला आहे. यामध्ये जुने अभिलेख उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. याबाबतचे प्रात्यक्षिक आपण आता बघूया. सदरील अभिलेख समोर दिलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे digital712.mahabhumi.gov.in आणि खालील उपलब्ध 6 प्रकारचे दस्तावेज तिथे उपलब्ध आहेत. आता आपण प्रात्यक्षिक बघूया. सर्वात पहिले क्रोम ब्राउझर व उपलब्ध ब्राउझर ओपन करून घ्यायचे आहे. तदनंतर ते वेबसाईट टाकायची आहे digital712.mahabhumi.gov.in. यामध्ये 2 प्रकारचे लॉग इन आय डी आहे. एक रेग्युलर ज्यामध्ये युजर आय डी व पासवर्ड टाकून आपण लॉग इन करू शकतो व दुसरा OTP बेस्ड. OTP बेस्ड म्हणजे मोबाईल नंबर आपल्या नंबरवर OTP येतो तसे आपण लॉग इन करू शकतो. यामध्ये न्यू युजर रजिस्ट्रेशन टॅबने युजर आपण इथे एनरोल करू शकतो. आपली प्राथमिक माहिती नाव, पत्ता व आणखीन सिटी, एरिया, डिस्ट्रिक्ट, स्टेट टाकून लॉग इन आय डी टाकून आपण ही नवीन युजरची नोंदणी आपण इथे करू शकतो. तथापि OTP बेस्ड लॉग इन आपण वापरू शकतो. माझे OTP बेस्ड लॉग इन उपलब्ध असल्याने मी इथे OTP बेस्ड लॉग इन करून दाखवत आहे. इथे मी OTP सेंड केलेला आहे. OTP इकडे अशा पद्धतीने लॉग इन झालेले आहे. यापूर्वी या संकेतस्थळावर आपण डिजिटली साइन 7/12, डिजिटली साइन 8 डिजिटली साइन फेरफार, डिजिटली साइन प्रॉपर्टी कार्ड काढलेले आहे. तर यामध्ये डिजिटली साइन ई रेकॉर्ड हा टॅब तिथे ऍड झालेला आहे. तर तत्पूर्वी सर्वात पहिले अकाउंटमध्ये पैसे असणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत माझ्याकडे ₹40 आहे. तसेच रिचार्ज अकाउंट इथे ऑप्शन दिलेले आहे. ऑनलाईन पेमेंट गेटवे, इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड व UPI याद्वारे आपण इथे अकाउंट रिचार्ज करू शकतो. तर आपण डिजिटली साइन ई रेकॉर्ड या टॅबवर जायचं आहे. आपण इथे तहसील कार्यालयात निवडायचं आहे. तदनंतर आपला जिल्हा निवडायचा आहे. तदनंतर आपले तालुका निवडायचा आहे. मी जामखेड तालुका घेतो. त्यातील गाव निवडायचं आहे. मी वंजारवाडी हे गाव निवडलेलं आहे. आता मला पाहिजे दस्तावेज निवडायचा आहे. 7/12 मी निवडलेला आहे. सर्वे क्रमांक निवडायचा आहे. सर्वे क्रमांक मी 24 निवडलेला आहे. सर्च म्हणलेला आहे. 24 सर्वे क्रमांकाचे जेवढे डॉक्युमेंट तिथे उपलब्ध झालेले आहे. इथे 1982 पासून तर पुढील 5 पेज एवढे डॉक्युमेंट तिथे उपलब्ध झालेले आहे. तर मी इथे जे आपल्याला हवे असलेले डॉक्युमेंट आहेत ते बघण्यासाठी फ्री आहे. आपण पहिले बघूया किंवा हा जुना 7/12 आहे. हा इथे मी बघू शकतो. इथून डाउनलोड पण करू शकतो. परंतु तो शासकीय कामासाठी वैध राहणार. तुम्हाला शासकीय कामासाठी वैध असणारे डॉक्युमेंट घेण्यासाठी डिजिटली साइन डॉक्युमेंट गरज आहे. येथे गट नंबर 24चा एक डॉक्युमेंट आपल्याला मिळालेला आहे. आपण तो पूर्वी बघणार आहोत. सदरील 7/12 जर आपला असेल, मी आता समजतो की हा 7/12 माझा आहे, तर मी हा 7/12
इथून डिजिटली साईन ही रेकॉर्ड करणार आहे. तर ते डाउनलोड ऑप्शन दिलेलं आहे, याला प्रतिपान 30 रुपये खर्च आहे. तर मी हा डाउनलोड केलेला आहे, इथे तो डॉक्युमेंट डाउनलोड झालेला आहे व इथे व्हेरिफिकेशन नंबर व डिजिटली साईन असे येत आहे. यामुळे हा डॉक्युमेंट वैध झाला आहे. हा तुम्ही शासकीय काम तसेच न्यायालयीन काम इथे वापरू शकता. आणि आता माझ्या अकाउंट ची व्हॅल्यू जी आपली किंमत आहे ती आता 10 रुपये राहिलेली आहे. एक 30 रुपये यासाठी आपल्याला लागलेले आहे. तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती. थांबतो. धन्यवाद.